सो नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूअर. आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाचा ट्रेलरचा रिव्ह्यू. चला आता मग सुरुवात करूयात. मंडळी पुष्कर जोग आणि भूमिकेत असलेला एक नवीन मराठी चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे डिलिव्हरी बॉय. त्या चित्रपटामध्ये असा कुठला विषय मांडलेला आहे आणि कोणत्या गोष्टी दाखवल्यात त्याच आता आपण बघणार आहोत. चला आता आपण हा ट्रेलर पाहूयात आणि कोणत्या गोष्टी कळतात ते बघूयात. सिने पोलीस दिगंबर कांतोडे हात पण तोडतो आणि पाय पण तोडतो. भाऊचा सॅग भारी, भाऊची स्टाईल भारी, भाऊच्या एंट्रीला वाचू दे शाही तुतारी. डॉक्टर अमृता देशमुख डॉक्टर असते का? मला ना हॉस्पिटल उघडायचे, मोठी जागा पाहिजे. मी सरळ 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करायला पण रेडी आहे आणि 50,000 भाडं पण देईन. किती बोलली रे? 50,000. हे असलं कसलं हॉस्पिटल टाकते रे? आपल्या गावात दुकान पण चालत नसते. फर्टिलिटी सेंटर. ममता फर्टिलिटी काय पण वाचेल. फर्टिलिटर सेंटर असं ते मला माहित नाही. कसलं हॉस्पिटल आहे? माहितीचे पैसे लागतील. 5 रुपये. समजा नवरा बायकोला पोर होत नसल, चायच्या पोटात एवढ्या पैशांमध्ये एवढंच मिळणार. आपण तुम्हाला या कामात लय मदत करू शकतो. तू माझी मदत का करणार? प्रत्येक बाई माग तुम्ही आम्हाला कमिशन द्यायचं. मी वहिनींसाठी काम आणले. 9 महिने त्या बाळाला पोटात वाढवायचं आणि त्या बदल्यात पैसे घ्यायचे. हो, मी गाडी काढतो. थांबकी डॉक्टर होताना स्वप्न होतं, ज्या बाईला आई पण अनुभवता येत नाही तिला ते सुख द्यायचं. अजून खूप जणांच्या झोळीत हा आनंद टाकायचा आहे. हळूहळू पाऊल उमले, हळूहळू फुटणार पान्हा. मला तुझ्यासारखाच एक माणूस पाहिजे, सरोगेट मदर सप्लाय करणार. मला मुलीही चालतील रे, तिकडे मिळतात त्यापेक्षा तिप्पट देईन. तुझ्यामुळे माझा धंदा कमी झालाय, बंद करून टाकीन मी हे सगळं. हा शेवटचा चान्स समज, नाही तर वॉर्निंग. डिलिव्हरी बॉय. तुम्ही डॉक्टर आ? तुम्ही मी हा डॉक्टर दिगंबर MBBS. मोहसिन खान. 9 फेब्रुवारी. मंडळी, मोहसिन खान दिग्दर्शित प्रथमेश परत प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट आहे डिलिव्हरी बॉय. या चित्रपटामध्ये एक वेगळा विषय मांडलेला आहे. फर्टिलिटी सेंटरवरती हा चित्रपट फिरताना दिसतोय आपल्याला. असा एक हिंदीमध्ये चित्रपट आला होता. हिंदीमध्ये मिमी नावाचा एक चित्रपट आला होता. सई तावणकर देखील त्या चित्रपटाचा एक भाग होती. त्याच प्रकारचा हा मराठी चित्रपट असणार आहे. थोडासा जरा कॉमेडी चित्रपट असू शकतो एकंदरीत. आणि प्रथमेश हा आपल्याला वेगळ्या लुकमध्ये या चित्रपटात बघायला मिळतोय. त्याने दाढी वाढवलेला लुक मला तर आठवत नाही की आधी कोणत्या चित्रपटात त्याला असं आपण पाहिलं होतं, पण या चित्रपटात एक वेगळ्या भूमिकेत दिसतोय. महत्वाचा विषय देखील या चित्रपटात मांडलेला दिसतोय. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. तुम्हाला ट्रेलर मधल्या कोणत्या गोष्टी आवडल्या त्या देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.